ज्या दिवसाची वर्षभरापासून आम्ही वाट पाहत असतो तो दिवस म्हणजे आमच्या गावची यात्रा, म्हणजेच चंपाषष्ठी हा दिवस. महाराष्ट्रातील बहुतेक जणांचं कुलदैवत म्हणजे श्री खंडोबा, आणि हीच खंडोबाची यात्रा आमच्या गावची या चंपाषष्ठीच्या दिवशी होत असते. हेच आहे आमच्या या रेवडी गावातील खंडोबाचं मंदिर. भलं मोठं आणि प्रचंड असं हे खंडोबाचं मंदिर आमच्या गावची शान आहे, आणि याचा मला खूपच अभिमान वाटतो. खूपच भलं मोठं असं हे दगडी बांधकाम असलेलं हे सुंदर असं हे मंदिर, आणि त्याचे शेजारी आहे जिल्हा परिषदेची ही सुंदर अशी ही शाळा. ती सुद्धा खूपच बघण्यासारखी आहे, कारण या शाळेमध्ये मध्यभागी आहे एक दगडी हत्ती, आणि शेजारीच असलेल्या उंचच्या उंच या दीपमाळा. त्यानंतर दुपारी 12 वाजता हा तळी उचलण्याचा कार्यक्रम मंदिरात चालू होतो. ही तळी असते भरीत आणि रोडग्याची, आणि तळी उचलण्याआधी भक्तिमय अशी आरती सुद्धा होते. चंपाषष्ठीच्या दिवशी वांग्याचे भरीत, बाजरीची भाकरी, पुरणपोळी अशा पदार्थांचे देवाला कोटंबा भरतात. तळी भरण्याचा वैशिष्ट्यपूर्ण विधी या दिवशी केला जातो, आणि प्रत्येकाच्या घरी सुद्धा ही तळी उचलली जाते. त्यानंतर प्रत्येकाच्या घरी वाघ्याला सुद्धा पुजले जाते. दुपारपर्यंत हा तळी उचलण्याचा कार्यक्रम पार पडतो, जेवण होतात, आणि त्यानंतर यात्रेमध्ये मस्तपैकी फिरायला मजा येते. लहान मुलं तर खूपच एन्जॉय करतात, आणि आम्हाला सुद्धा आमचं लहानपण आठवतं. खरंच हीच खरी यात्रेची मजा, आणि आजही आम्ही ही यात्रेची मजा भरपूर अनुभवतो. असा हा पहिला दिवस संपता रात्री छबिण्याचा मुख्य कार्यक्रम चालू होतो. देवाची ही आरती बघण्यासारखी असते. भक्तिमय अशा या वातावरणात देवाची ही आरती बराच वेळ चालते. मुख्य देवाची आरती झाल्यानंतर मंदिराच्याच आवारात असलेल्या वेगवेगळ्या देवतांची आरती सुद्धा इथे पार पडते, आणि त्यानंतर चालू होतो छबिण्याचा मुख्य कार्यक्रम. छबिना म्हणजेच देवाच्या पालखीची मिरवणूक, आणि हा छबिना पारंपरिक वाद्यांमध्ये चालतो. ही पारंपरिक वाद्य म्हणजेच आपली खरी संस्कृती, आणि या पारंपरिक वाद्याच्याच तालावर हा घोडा नाचत असतो. खरंच हा कार्यक्रम बघण्यासारखा असतो. ज्या क्षणासाठी सर्वजण आतुर असतात तोच हा क्षण खरंच खूप सुंदर असा. 2 ते 3 तासांचा हा छबिण्याचा कार्यक्रम चालतो. पूर्ण गावामध्ये ही पालखी फिरते, आणि त्यानंतर परत येते मंदिरामध्ये, आणि त्यानंतर मंदिरामध्ये पुन्हा एकदा आरती होते. त्यावेळेस रात्रीचे 1 ते 2 वाजलेले असतात, आणि त्यानंतर जागरण आणि गोंधळाचा कार्यक्रम मंदिरामध्ये चालू होतो. जागरण गोंधळ ही महाराष्ट्रातील धार्मिक विधी आणि पारंपरिक लोककला आहे, जिथे रात्रभर जागून कुलदेवतेची विशेषतः खंडोबाची पूजा केली जाते. त्यात गोंधळी वाघ्या मुरळी संबळ तुंतुण्याच्या तालावर देवीची गाणी गातात आणि कथा सांगतात. असा हा पहिला दिवस वेगवेगळ्या कार्यक्रमांनी पार पडतो, आणि चालू होतो मुख्य असा मटणाचा दिवस. या दिवशी प्रत्येकाच्या घरी मटणाचा बेत असतो. या दिवशी प्रत्येक घरामध्ये आपापल्या नातेवाईकांना आणि मित्रमंडळींना आमंत्रित केले जाते. खरंच हा कार्यक्रम जबरदस्त असतो. प्रत्येक घरामध्ये 10 ते 15 किलोचा मटणाचा बेत शिजत असतो, आणि याची मजा काही वेगळीच असते. पहाटेपासून ते दुपारपर्यंत हा कार्यक्रम उत्साहात पार पडतो, आणि या मटणाचं जेवण जेवायला प्रत्येकाच्या घरात दुपारपासूनच गर्दी व्हायला चालू होते. अशा या यात्रेचा भरगच्च कार्यक्रम असल्यामुळे प्रत्येकजण सुट्टी काढून गावी येत असतो. भरपूर जण तर दिवाळी आणि गणपतीला सुट्टी मिळत नसल्यामुळे यात्रेलाच यायला प्राधान्य देतात. खरंच या यात्रेच्या मटणाची चव काही वेगळीच असते, आणि याच वेळेस न चुकता येतात हे नंदीवाले.
यांची ही पारंपरिक वाद्य ऐकायला खरंच खूपच मजा येते. खरंच हीच तर आपली खरी संस्कृती. अशा या पारंपरिक संस्कृतीने नटलेली आमची ही खंडोबाची यात्रा तुम्हाला कशी वाटली ती जरूर कळवा. आणि पुढल्या वर्षी आमच्या यात्रेला नक्की या. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.